नमस्कार फ्रेंड्स, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज करणार आहे मी व्हेज मंचुरियन। चला मग साहित्य काय काय लागतंय हे बघूया आपण। हे आहे चिरलेली कोबी, एकदम बारीक चिरून घेतलेली आहे आणि बारीक चिरून आपण गाजर घेतलेला आहे आणि बारीक चिरलेले कांदा आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची। चला आता हे साहित्य मिक्स करून घेऊया आपण। हे आहे मैदा आणि हे आहे आपलं ह्याचं तांदळाचं पीठ। चला मग आता कसं करायचं ते बघूया। हे बारीक चिरलेली कोबी काढून घेऊया। आज आपण कोबी आपण खिसून पण घेऊ शकता, मी बारीक चिरलेली आहे फक्त। हे गाजर, कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया आधी आपण। त्याच्यात टाकूया मीठ। आपण आता मीठ टाकलं की थोडं कोबीला पाणी सुटेल आणि लाल तिखट पण टाकायचं आहे आपल्याला। हिरवी मिरची पण टाकले, थोडीसं लाल तिखट टाकूया। हे सर्व मीठ आणि तिखट हे मिक्स करून घेऊया भाजीला। आता यात आपल्याला हे मैदा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून मिक्स करूया। हे आता असंच कोरडंच आधी आपल्याला कालवून घ्यायचं आहे, कारण कोबीला पाणी सुटतं। आधीच पाणी टाकून आपण जर कालवून घेतलं हे तर पुन्हा मग पातळ होऊन जाईल हे सगळं पीठ मळायचं। त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे। हे बघा, आता तांदळाचं पीठ आणि थोडासा मैदा टाकून हे मिक्स केलेलं आहे मी। आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकून परत मळून घ्यायचं। पाणी बघूनच टाकायचं, कमी कमीच, एकदम घट्ट बनवायचं आहे आपल्याला हा गोळा। हे बघा, एक अर्धीच वाटी पाणी लागले आपल्याला। अशा प्रकारे मळून घ्यायचं आणि आता आपण ह्याचे छोटे छोटे बॉल बनवून घेऊया। चला आता ह्या पिठाचे आपल्याला छान गोळे करून घ्यायचं आहे। हे बघा, एवढंसं घेतले मी। छान असं गोल गोल गोळे बनवून घेऊया सगळेच। चला, हे आपले मंचुरियनचे बॉल तयार आहेत आता करून। चला तळायला घ्यायचं आहे आता। हे बघा, पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता हे आपले मंचुरियनचे बॉल तळून घेऊया। एकदम मध्यम गॅसवर तळून घ्यायचं आहे आपल्याला। मस्त कुरकुरीत मध्येपर्यंत तळायला पाहिजे। हे बघा, मंचुरियन बॉल छान तळत आहेत। आलटून पलटून आता आपण हे छान सोनेरी कलर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे याला। कधी बाहेर खाण्यापेक्षा हे घरी बनवून खाल्लेलं खूप छान। उलट आपण जास्त भाज्या टाकू शकतो, मुलांसाठी पौष्टिक पण होईल। याच्यात आपण बीट पण टाकू शकतो, दुधी। आपल्याला जे मुलं खात नाहीत ते अशा पद्धतीने करून दिलं तर खातील। हे बघा, किती सुंदर झालेत आपले हे मंचुरियन। चला, याला आता गोल्डन कलर येईपर्यंत तळायचं आहे। हे बघा, मंचुरियन किती छान तळलेत आता। मस्त सोनेरी कलर झाला आहे ह्याचा, एकदम कुरकुरीत पण झाल्यात। चला मग आता हे असेच तळून घेऊया सर्व आणि असा कलर होईपर्यंतच तळून घ्यायचं आहे। हे बघा, या पॅनमधलं तेल काढलेलं आहे, थोडं ठेवलं आहे मी। आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कांदा। हे अद्रक लसणाचं पेस्ट पण टाकूया आपण। हे थोडंसं तळून घ्यायचं आहे आता। याच्यात थोडंसं लाल तिखट टाकूया आणि मसाला, गरम मसाला। आणि आता याच्यात टाकायचं आहे मला केचप। हे पहा, केचप टाकलं। हे छान थोडंसं तळून घेऊया। हे बघा, तांदळाचं पीठ थोडंसं पाणी टाकून मी हे मिक्स करून घेतलेलं आहे, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं शिजवून घेऊया आपण। आता हे आपली ग्रेव्ही छान शिजलेली आहे, टोमॅटो केचप पण हे टाकलेली। आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे मस्त मंचुरियनचे बॉल टाकून मिक्स करायचे। हे बघा, आपले मंचुरियन किती छान झालेले आहेत।
आता याच्यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. आता मंचुरियन आपले खाण्यासाठी तयार आहे. हे बघा मंचुरियन खाण्यासाठी तयार आहेत गरमागरम. हे बघा मंचुरियन. तुम्ही पण अशा प्रकारे मंचुरियन करून बघा. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. फेसबुक पेजला फॉलो पण करा. हे बघा किती छान झालेत आपले व्हेज मंचुरियन.